गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मति न लखे जिहि मति लखे सोमय शुद्ध अपार अब्धि अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यमक शक्ति धनेश जा कृपालु सर्वज्ञ पूजी आधारत मुनि ध्यान ताकू होत उपाधि से मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जागो सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। ग्रंथ की समाप्ति। दोहा। अस शिष्य गुरु उपदेश सुनी अस शिष्य गुरु उपदेश सुनी भो तत्काल निहाल भले विचारे याही जो ताके नसत जंजाल। सोर्था मिथ्या गुरु सुरबानी कियो ग्रंथ उपदेश यह सुनत करत तम हानि यह ताकी भाषा करी। दोहा। अग्रुद देव को स्वप्न में यह किया गुरु उपदेश नस्यो न तहु दुख मूल वह मिथ्या बन को बेस। उसे ऐसा है पाठ्यक्रम का थोड़ा विषय वो तो प्रोत चिंतन तुम तत्तोम देवाचार समझ भेद है लक्षात समझे कसं कायमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी जरूर वाक्य आहे ते जासनाचं आहे। मग ते अहम ही पद ब्रह्मवाचक आहे अहम ही पद जीववाचक आहे पण अहम या पदामध्ये ब्रह्म घेतल्यानंतर लक्षार्थ होतो आणि नाही घेतलं तर वाचार्थ होतो। आयम आत्मा ब्रह्म आयम म्हणजे मी आत्मा ब्रह्म आहे वो तो प्रश्न स्वाम ब्रह्मात्मा मी आहे आणि प्रज्ञान ब्रह्म म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी ब्रह्म आहे आणि ब्रह्म ही बुद्धी असं पुरुषचिंतन झाल्यानंतर आता पुढे काय म्हणतात महाराज वाचू ते दोहा। अस शिष्य गुरु उपदेश सुनी अशा दिशेनं शिष्यांनी गुरुचा उपदेश ऐकला भो तत्काल निहाल भो तत्काल निहाल तो त्या काली ते भोगातून मुक्त झाला अनुभव स्वरूपात परमानंद प्राप्त। भले विचारे याही जो ताके नसत जंजाल हो भले चांगले विचारायचे त्याच्यावर हे तो आला ऐकायला आला झाला। सोरठा मिथ्या गुरु सुरबानी कियो ग्रंथ उपदेश यह आणि साध्याच्या रंगामध्ये मिथ्या गुरुचा उपदेश उतरला याला कृष्णा स्वप्न दिला अग्रदेव स्वप्नामध्ये गुरुला भेटला त्या गुरुला त्यांनी विचारलं मी कोण आहे जगाचं कारण काय सुख साधन काय हे स्वप्नामध्ये झालं
आता हे स्वप्न कोणतं जर पाहिलं तर अर्ध्या रुपये झोपेतलंही विश्वरूप स्वप्न ह्या स्वप्नातल्या गोष्टी आहे. हे स्वप्न आहे झालं. पण ज्ञानोबा तुकोबारायांनी म्हणावं, गुरुजींनी म्हणावं, वेदांत सांगताय तो कळत असतो, झेपत नसतो. वेदांत झपला म्हणजे त्याचं काम झालं. वेदांत झपला म्हणजे काय झालं तर माया नाही असा विषय झाला. ही वेदांताची खूण आहे. ब्रह्म ही प्रमाणाचा विषय नाही. आणि दोषाने तुम्हाला मी कसा बघता सुखी दुःखी स्त्री पुरुष वाटतो. माया रूपे दोषाने, अविद्या रूपे दोषाने हे नाही होतं. म्हणून गुण टाकणं दोष हे कारण पुरुषार्थ आहे. उदाहरण आलं गणसार. गोपीचंदने राजाचा त्याग केला. त्यावेळेस सगळं सोयरे धायरे गोपीचंद वेळा आहे म्हणलं. काच पायशोरे काच वैभव असंही चालतो. म्हणजे किती वेळा झाला. आणि खरंच तर गुरुजींनी सांगा, खऱ्या परमार्थाला कोणी मदत करत नाही. खऱ्या परमार्थाला बापाने विष द्यावं, खऱ्या परमार्थाला बायकोला बांधून टाकावं, खऱ्या परमार्थाला तेरच टाकावं पोराला. काय का खऱ्या परमार्थामध्ये व्यवहार नाही. आणि व्यावहारिक लोकांना व्यवहार पाहिजे. गुरुजींनी सांगावं, इथं जर मी त्याला एक स्वर्ण देत राहिलो, तोळा 2 तोळे 1 किलो 2 किलो सोनं, तरी तो माणसाचे चांगलंच नाही. पण ते मिथ्या आहे झालं, नाशिवंत आहे झालं, बाय आहे झालं. मायापासून म्हणून तायरे येणे सद्गुरु नायके बोधाचे आकाशे लावले. श्री गुरु नायकांनी माझ्या त्यांच्या काशाला लावलं. बोध रूपी काशाला लागलं. चारलं झालं. ओसरला प्रपंच झालं. प्रपंच नाही झालं असं. आणि ऐकायला सांगायला गोड आहे. अधिकाराचा लाभ नाही. बस मग आता फालतून डोळ पुसावं लागते. आलाय मग खरंच उपासक ना खरंच उपासक सांगितला असो. तर आग्रहदेवांनी स्वप्नामध्ये जाऊन श्री गुरु भेटल्यावर त्यांनी 3 प्रश्न विचारले. मी कोण आहे? जगाचं साधन का? सुखाचं साधन का? त्याच्यामध्ये मी कोणी स्वरूपाचे चिंतन सांगितलं. सत्संत व्हायचं म्हणून त्याच्यामध्ये अन्यशास्त्राचा आढावा घेतला. अन्यशास्त्राचा आढावा सांगितला आणि तो सच्चिदानंद असं सांगितलं. हे मी कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. या जगाचा करता जगाचं कारण जर असं ईश्वर ते सांगता अभिन्न प्रदान करू सांगितलं. आणि त्याच्यानंतर स्वरूप प्राप्ती करता ज्ञानाचं साधन सांगितलं. वाचून ज्ञानी विनके उपाय करशील इचके सुटकेची न अधिक गुंपही होतो. आणि ज्ञान या शब्दाचा आत्मा ज्ञानात्मा असं न कळण्यामुळे मिश्रण झालं. तुम्ही आसाताला असत म्हणतात, सताला असत म्हणतात. तुम्ही जगाला ती म्हणतात, चिदाला जग म्हणतात. तुम्ही सुखाला दुःख म्हणतात, दुःखाला सुख म्हणतात. कसं
गुरूंच्या विचारांनी सांगायचं म्हणजे विषयामध्ये विलास आणि अभ्यास हे अनाधिकाराचे लक्षण ती त्याची खूण आहे. माझ्या गुरूंनी आयुष्याचा असा नाही घेतला आणि आपल्याला आरशाच्या होत नाही. त्या अनाधिकारी पळ वाटत किती असतील पण चुकीच्या नाही. म्हणून महिनावरती लगेच पाहुणे रावणे नावं ठेवले. कोणी जालूनचा फालकटाच्या नादी लागली, पोराला जग गोसाई केलं, ते काय माय म्हणावे का हे तुमचं आमच्या करता. मला आठवण होती पोरग तोडलं माझं, काय त्याचं उत्तर आहे झालं. पण ते पोरग जास्त बनलेलं आहे तेव्हा काय 5 दिवस काय म्हणून सोडायला हे त्याचं भाऊ हीच परत आहे. हो ते हो. म्हणून इथे तुझ्या भजनात जायचे प्रपंचाचे खोड, मेली मरली किती हात वापरायच्या संगती. हो हे प्रपंचाच्या आड येणारे जीव आहे आणि त्याच्या संगतीनं तुम्हाला जन्म मरण येते. आणि हे जन्म मरण का टळत नाही? जीवदशामध्ये तुम्हाला तुमच्या कर्मानुसार ईश्वर ठेवणारा, त्यामुळे तुमच्या याच्यामध्ये काही बदल करता येत नाही. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं स्वरूप कळेल, मी कोण आहे असं ज्यावेळेस कळेल तुम्हाला, त्यावेळेस मग मात्र ईश्वर आणि जीव ही दोन्ही लटकत. ईश्वर बी उपाधी आहे आणि जीव बी उपाधी आहे. असं किती जर सांगितलं तर कमीच आहे. हे तर आपण आपला विचार करायचा आहे. परमार्थामध्ये वेळ काढायचा नाही, वेळ फुकट जाऊ द्यायची नाही आणि खरं नाही माया कळू देत नाही. एकदा काय झालं, आबाकडे आमच्या स्वामीचा माणूस झाला. माया हे स्वारणे नाही तेचला गेला सोनवाने आणि म्हणतो माझे महाराज काय असाय का, मला आयुष्यावर सांभाळतील. आबा मी थोरला पडायला 16 एकर जेवण देऊन टाकले, धाकट्याला 16 एकर जेवण देऊन टाकले आणि मी नुसतं अंगात झोपं घेऊन आवलं. तुम्ही माझे आई बापाच साधे वेगळे असतात. अगोदर जीव दिला जेवायच्या आधी कसं काय म्हणतेस, जेवणचे जेव्हा सगळं झालं बसलं. कार्य म्हणले त्या पोराला 16 एकर जेवण दिलं, ह्या पोराला 16 एकर जेवण, माझ्या मठाला दिलं 5 एकर म्हणजे राहायचं तेवढं सांभाळतो. या म्हणले असं असं करतं जायचा फोगा ते मायाचा पगड आहे, तर त्यांनीच म्हणावं मी ऐकावं. परीक्षेला उतरायला ते का त्यांनी उतरावं असो चला. म्हणून स्वप्नामध्ये श्री गुरुला भेटून त्याचा उद्धार झाला. आता हे तरंग संपलाय झाला. वाच नाही परमार्थ अधिकारी नाही आणि अधिकारी असल्याशिवाय लाभ नाही. आता तुमच्या पुण्याने काहीतरी यायला लागलात असं सांगू तुम्हाला मुलीची चिंता लग्न काय मग त्याची चिंता बरं बोल सोय काही हाय बोल सोय
मग ही अडचण येते इथं. बोलता येतं प्रसंगाने, पण आता वेगळे सावळा गोंधळ असं गुरूंच्या भाषेत. तसं नाही. आपण याच्या लावणी संसार आगी मावित्यात पाहू नये. आपल्या हाताने संसार पेटवावा लागतो, मग इथं यावं लागतं. तोही लाभ आहे. बस बघा तुमचं तुम्ही काय करा. मी माझ्या गुरुचं चिंतनात राहतो. माझ्या गुरुराजा वरची माझी तुझ्या चरणात पशी ठेव आणि कुठे जाऊ देऊ नको. तू समर्थ सर्वज्ञ आहेस. आणि माझं काय असं लेकरू असतंय, लेकराकडे काय कळतच नसतं. आता तू सांभाळ झाला एवढं म्हणतो आणि आयुष्य काढतो. दोहा. अग्रुत देवकु स्वप्न में यह किह गुरु उपदेश. मोठी बात. अग्रुद देवकु स्वप्न में यह किह गुरु उपदेश. नस्यो न तहु दुःख मूल वह मिथ्या बनको बेस. हो, अग्रजाच्या स्वप्नामध्ये हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ शब्द मात्र असतो. मिथ्या पदार्थ स्वप्न असतो. मिथ्या पदार्थ रज्जूसर्प असतो. मिथ्या पदार्थ देहाची सावली तसं मिथ्या असतो. त्याला मिथ्या म्हणावं. प्रश्न. प्रश्न. अर्थसहित ग्रंथ पडा तो भी मन दुःख का मूल भासता है. ते सांगितलं. वेद शास्त्र जाणीतले अग्नी पूर्ण ज्ञान झाले. पुराण वाचर झालेले नाही कळायला वेगळीचे. या ग्रंथाचा अर्थ कळ, अर्थ पटेल, पण मन पण जाणं अवघड आहे. ही खून आहे. काय झालं हिंदी भाषेतला अर्थ कळेल काय अवघड आहे. अर्थ कळेल की वेदशास्त्र जाणलेच ना. अग्नी पूर्ण ज्ञान झालं ना. अग्निशा नाही याच्यापेक्षा पुढं. उदास असतो दिगंबरू न धैर्य लोक साधरू आहे तो विचारू वेगळाची. ज्या वैराग्याला स्त्रीची सावली माहित नाही तर पण ह्याची वेगळीच. काय कारण? याचे एकच कारण, जगसत्याचं गेली नाही म्हणून. हे त्याचं वर्म आहे. जगसत्याचं गेल्याशिवाय जग खोटे म्हणतात रे, पण बैठक मनाची बदलत नाही. म्हणून गुरुजी सांग सुटत नाही ते मोह, शिकवत नाही तो मोह. सुटत नाही तो मोह. आणि पुढे काय शिकू देत नाही तो मान. सुटत नाही तो न सुटत नाही तो मोह. शिकू देत नाही तो मान. कुठेतरी थोडं असतं त्याच्यात ते व्हायला जातं. पण माझ्या गुरुनी कोणी आलं तर मी कोमटे, मला काय येतंय, मी जाळ पिट्या विकणारा माणूस आहे. पण गुरुजींचं दत्तांनी काम केलं. गुरुजींचं विष्णू भगवान पाठीमागे उभा राहिले. गुरुजींचं काय वर्णन करावं इतकं कमी झालं. गुरुजी वर्णनाचा विषय नाही झाला. असं स्थिती. म्हणून अर्थ कळतो पण अर्थरूप होतात नाही. अर्थरूप होणं परमार्थ आहे. आता तुम्हाला किती वेळ साक्षी दर्श ऐकलं आले का नाही? ऐकू नाही. मग कुठेतरी नात्याचा संबंध जीवन असतो का? आज दर्श रूपात असतो. संपलं. पण आम्हाला सगळं ऐकून घेऊन चालावं लागतं. द्रष्टा साक्षी आत्मा सच्चिदानंद कधी ऐकलं नाही. ऐकूच तर वाटत
आणि पुन्हा नात्याचा संबंधच राहतो जीव. आता याचं तशी गुरुजी खाली बोला, पण तो माझा अधिकार नाही, मी इथे थांबतो नाही झालं. चला. अग्रुध उवाच. अग्रुध उवाच. काय अग्रुध उवाच. हो अग्र जेव्हा उच्चार. भगवान यह तुम ग्रंथ पढ़ायो, अर्थ सहित सोमो ही आयो, बन दुखमूल तऊ मुही भासे, कहू उपाय जाते यह नाथे. हे श्री गुरुराजे, तुम्ही ग्रंथ मला वाचायला लावला, ग्रंथ अर्थ सांगितला, पण संसार दुःख मूळ हे कसं काय करायचं म्हणून कळे परीने सुटे गाठी, झाले कुठे कुपत्ते. कळे परीने सुटे गाठी, झाले कुठे कुपत्ते. कळत नाही का? पण कुपत्ते झालं का नाही काय? हे विषय पामर नाही, दुसरा विषय सांगतो. 35 वर्षे काशीला राहिलेले, व्याकरणाचा अभ्यास केलेला, हे तर आलं त्यांना संस्कृत बोलता येतं, पण गुरुजी पुढे त्यांनी हात टाकले. ज्यांच्या मंत्रामध्ये देव प्रगट होत होता, पण ते गुरुजी पुढे त्यांनी हात टाकले. आता काय शक्य असेल? आणि याच्याकरताच आपल्याला गुरुजींनी सांगावं, विद्वत्ताच्या दृष्टीने रामेश्वर शास्त्री घ्यावे, योगाच्या दृष्टीने चांगदेव महाराज घ्यावं, भक्तीच्या दृष्टीने नामदेव राय घ्यावे, कर्माच्या दृष्टीने मंडन मिश्र घ्यावे. त्यांनी हात टाकले साधू पुढे. आपण कसे झाडाची पाल द्यायचं? तसं नाही, नुसतं म्हणायचं काय वाचा म्हणे झाला विष्णुदास, म्हणणं बरोबर आहे. चला, म्हणून हे तुम्ही सगळं मला सांगितलं, मला कळून दिलं, पण मन संसार दुःख मुळे याची काय वाटत. चला आता काय अनाधिकारी नको सांगते, सोडून तर गत प्रश्न का उत्तर. एक विषय सांगतो, सोड. एवढे मोठी विद्वान, पण दसऱ्याला त्या अंबाबाईची परडीची पूजा करायची. कळतं काय? एवढा विद्वान की मंत्र म्हणल्यावर जे प्रगट ते माणूस परडीची पूजा करतो, अंबाबाईची. कुठे कळते? तसं नाही. आणि आमच्या गुरुजीनं बसोबाच्या पाया पाडा, पण वासुदेव हरी म्हणून. आम्हाला मसोबा वाटायचा आणि ते वासुदेव हरी म्हणायचे. चंद्रभागाच्या कडेवर मसोबा आहे म्हणून आम्ही बरोबर जातो, आणि ते वासुदेव हरी म्हणून. आम्ही गुरुजी काय हे असं कसं? हे तर कळत नाही काय भाऊ तुम्हाला. ब्रह्मरूप हो नाही ठेवा, अंतर्मुखाचा देव कसं नाही. सगळा ब्रह्मरूपच जर राहायचं ते देव नाही का? क्षुल्लक बुद्धी सोडून नाही काय तिथं असं हे सांगता येतंय, कळतंय, पण सामुग्री कमी असल्यामुळे याचा आनंद भोगता येत नाही. गत प्रश्न का उत्तर. वन का नाशक हेतु यही है. क्या? वन का नाशक हेतु यही है. अग्रुध देव के स्वप्न की समाप्ति. हो, संसार पे वन नैसा करण्याचा उपाय एकच आहे, जाग व्हा. उठा, जागे व्हा रे. आता उठा जी माय बाप, उठा. कशी लागली तुम्हाला झोप, एवढी चुका ठेव. आमच्या बोलण्याचा तुम्हाला तसे राग. हो, आमच्या बोलण्याचा राग. तुम्ही उठा. जिथं साधू झोपले तिथं तुम्ही जागे, जिथं साधू जागे तिथं तुम्ही झोपले. तर
साधू ब्रह्मानंदामध्ये आहे, साधू ज्ञानामध्ये आहे, साधू अखंड अक्षय सुखामध्ये आहे, आणि तुम्ही अक्षय दुःखात आहे. असं उलट असं जग उपराटे जरी जन्माला येते आवश्यक म्हणून जग उपराटे आहे. जग कसं ते बळ बुद्धी प्रज्ञा जायच्या आयुष्यात झाकुटे होय त्याच्या वेळी म्हणून नमस्कार होते. ज्याचं आयुष्य झाकुटे म्हणजे 100 तो 95 गेलं खाल्लं राहील 5. मसल बाबा आहे चांगला आशीर्वाद घे. अरे त्याची बुद्धी मातीत गेली त्याची त्याला उठत तेच काय आशीर्वाद घेतो तो. पण असं जे उपराटे जायचं आयुष्यात झाकुटे होय गुळ बुद्धी बळ प्रज्ञा जरी जा त्याला बुद्धीला काय कळतं का. 100 5च राहिले आणि त्याला तुम्ही वडील म्हणतात. ते कोण ते मी परमार्थ करणारे घरच्या लोकांचा विषय हा. ते विचार काय असं तिकडे ते मिळलेले उंदर आहेत. गुरुजी सांगत ते मिळलेले उंदर आहेत. त्याचं काही घेणं देणं नाही. हे तुमचे शांतपणा. आणि तुम्ही जर म्हणत असं सगळं देव आहे आमचं बोलणं महाग आहे. पण सगळं देव आहे म्हणून त्याची खूण आहे ना. सगळं देव आहे म्हणून त्याचे लक्षण आहेत ना. हो सांगू तुला गुरुजी सांगा बायको ब्रह्मायको बायको आहे संपला विषय. मोज काही तर ठेवावं लागतं. काय म्हणतं तिथं आणि बोलते चालते देखते ऐकते सर्वत्र संपत्ती त्यांच्या दृष्टी. सासरे माहेर सासू सासरा दीर देखते त्या भरता हरीच्या रूपे. ते व्यापकच होत. आणखी पोरं आहेत बायको आहेत आई वडील आहेत तो काय ब्रह्म म्हणतो रे. आणखी माझ्यासारखा शहाणा नाही. मी एवढा मोठा पंडित झालो मी 6-7-8 4 वेळेस पाठ केलं वायाला गेलंच ना. बहु केलं पाठ नंतर मग राहिली दूर. हो चला बोले गुरु सांग का तसं. आता हे जीव आहे ते जितकं ऐकतं एका व्यक्तीचं तितकं ऐकत नाही साधूचं. पण साधं ते घेऊन चालायचं. नाव कशाला सांगू आहे का नाही खरं. ते तुम्ही इतके विचारायचं म्हणून बोट ठेवून नाही तर बोलायचं काय नाही. पण त्या मोहामुळे वाटोळ व्हावं लागलं चिंतन व्हायला हे कुठं कळतं. तो पुरुष जन्मून चुकवेल यमत्यासनं चुकवेल मनाचा मार चुकवेल का न कळलं. आणि तेच साध संत आपलं कसं भीष्माचार्य असे आहेत भीष्माचार्य तसे आहेत. अरे भीष्माचार्य कशाचा आला कळत नसतं. परमार्थ सांगते तसं वाचतंय तसं कळल्यासारखं वाटत असतं. पण हरी हरी चला बोले गुरु सुनी शिष्य की वाणी. बोले गुरु सुनी शिष्य की वाणी सुनी शिष्य है जाते बनहानी. ऐकलं शिष्याचं गुरुने पण ए बाबा हे 100 रुपये अरण्य ते नाहीच करायचे ऐका तर सांगतो. असं उपाय को और नहीं है वन का नाशक हेतु यही है. या 100 रुपये अरण्याचा नाहीच करण्याकरता दुसरा उपाय नाही. महावाक्य को अर्थ विचार हो मैं अग्रुद यूं तेरी पुकार हो. आणि महावाक्याचा अर्थ कळल्याशिवाय 100 रुपये बन नाही शोधणार. 100 रुपये बन म्हणजे जन्म मरण त्रिभुवन हे 100 रुपये अरण्य 12 ज्योतिर्लिंग सप्तपुर्या 4 धाम
ते अरण्य आम्ही म्हणत नाही निवडला होता करता ते पासून अहंकाराची प्राप्ती हो. मला सगळं केलं मी आता 12 ज्योतिर्लिंग केलं, सप्तपुऱ्या केलं, 4 धाम केलं, वायाला गेलं ना मी केलं. कळतं का हे? आणि त्याचं मावंद करायचं. मावंद म्हणजे काय? केलेलं त्याचा अर्थ असा वध अरे वध म्हणजे बोलू नको केलेलं सत्कर्म असं आहे. सांगा कसं करायचं? तसं नाही ते वेगळं आहे बुवा. काहीतरी पुण्याने ऐकायला यायला लागले ठीक आहे चालायचं. जीवना वेगळी मसून त्याचा तुका तळमळी त्याचा हा विषय झाला. जसा पाण्याच्या बाहेर मासा पडल्यावर त्याला पाण्याशिवाय काय आठवत नाही, तसं हे दुःखाने भरपळलेला जीव पण मोहाने दुःख कळतच नाही. तर पण विचाराच्या दिशेने दुःखाने भरपळलेला जीव तो मात्र काही मी उधार पायी कृपा करू आईचे सांगा तुम्ही संत करा समाधान चित्त माझे असं आहे. सुनी पुनी वाक्य विचारे चेला, सुनी पुनी वाक्य विचारे चेला, अहम अगृदय दिनो हेला. म्हणून पुन्हा तेच वाक्य उच्चार करा आणि मीच ब्रह्मा असं म्हणत जावा, अखंड ब्रह्माकारावरती ठेवी जावा. याच्याशिवाय या संसारूपी दुःखाची अरण्याची निवृत्ती होणार नाही. झालं दुसरा उपाय नाही तर तो महावाक्य वाचाचा त्याग करून लक्षात ठेवते मी आहे असं सतत विचार केला तर हे मात्र संसारूपी अरण्य दुःखरूप नाहीच होईल. त्याला दुसरा उपाय नाही. म्हणून ओये आविडेच्या आडवे गुंजीजीपणाचे भय त्याचे जाऊया कारण आविद्या रूपी अरण्यामध्ये जीव हा सुख दुःखाचा भोगता आहे. आणि त्या सुख दुःखाचा भोगणारा जीव त्याला येतो हिताचा कळवळा जाऊ. त्याला ज्ञानराज तुकोबाराय नाथ महाराज त्याला जाऊन येतात. दुसरं कोण येत नाही. कीर्तन करणार येत नाही, प्रवचन करणार येत नाही. नाही वस्तूशी एक रूप झालेले ते इकडे येते उद्धारा करता. बाकीचे सत्वगुणाच्या अभिमानात राहिले. निद्रा गई नैन परकासे, निद्रा गई नैन परकासे, बन गुरु ग्रंथ सबे वहनासे. म्हणून निद्रा रूपीचा प्रकाश करणारा तो संसार रूपी अरण्याचा नाश करतो. निद्रा रूपी म्हणजे काय? तुम्ही झोपले का जागे? कोणतं सांगा काय शब्द चुकीचा आहे का? मग तुम्ही झोपले का जागे? दोन्ही पण. तुम्ही झोपले सगळे झोपले. आई जाईल झोप आज नाही नसते निजा आज नाही ते झोपीमध्ये सगळे झोपले झाले. स्वरूपाची ओळख आहे का तुमची? तुम्हाला मी ब्रह्म असं वाटतंय का? मग हे न कणी आहे झोप. या झोपीमध्ये सगळे झोपले. कथा कीर्तन करणारे झोपले, भंडारे करणारे झोपले, अन्नदान करणारे झोपले, सगळे झोपले. असं ते पण जेवायला एक भूषणच. आम्ही काय चुकतो? काय चुकायचं राहिलं?
आहे का तुझी समाधानाची भेट? झालं की असं. म्हणून नवनाथामध्ये नेहमी वाचन लक्षात ठेवावं. नाही लक्षात ठेवतो मी लोक वाचायचं साहित्य वावून वाचायचं जरा, पण त्याचं वर्म काय लक्षात कुठे. ज्या वेळेची महिना होते म्हणते गोरक्षा इथं सगळं अनुकूल आहे, इथे शत्रू नाही, तुझ्या मनासारखं सगळं ऐश्वर आहे. त्यावेळेस सांगणाऱ्याने नवनाथ वाचलेलं सांगावं, पण ते गोरक्षणीच जावं. आई हे तुझं इतकं एक वीटभर तुकडं, आम्ही त्रिभुवनाचे मालक, आम्हाला पृथ्वी असं नाही, वायू छान आहे, आकाश पांघरून आहे, इतकं काय करायचं? आम्ही त्रिभुवनाचे राजे. आणि इतक्या बांधा कसं डोकं फोडाफोडी महाराजाची, हे गुरुजींनी सांगावं. हे सगळं गुरुजीचं. 2 मठ, एक मठाचं खाली एक मठ. आता वरच्या मठाचं पाणी जायचं नसतं खालच्या मठाच्या भिंतीकडे मी, तेव्हा तुमचं मठाचं पाणी म्हणून मी काय करू, झालं दोघं धरा नका. हे फार गमतीचा खेळ आहे. जो या देहावर उदासाच्या परित्यात हा विषय. भयो सुखी बन दुःख विसरायो, भयो सुखी बन दुःख विसरायो, हो हूतो अगृद निज रूप सुपायो. म्हणून दुःखरूप नाहीसा झाला, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, पालवण्याची प्राप्ती झाली. आग्रह जेव्हा निस्वरूप अनुभव केला, स्वप्न नाहीचं झालं आणि स्वरूप आनंदाने पोहोचला. मिथ्या गुरु वेदते अज्ञानजन्य मिथ्या जगत का परिहार होवे हे. हा, मिथ्या गुरुकडून मिथ्या अज्ञानात निवृत्ती होती. दोहा अगृद देव में नींदत भो बन दुख जिहिरीति, आत्म में अज्ञानते त्यू जग दुःख प्रतीति. पुन्हा वाच. अगृद देव में नींदत, आग्रह देव में नींदत झोपलेला, भो बन दुःख जिहिरीति, हे अज्ञान रूप झोप म्हणजे संसार रूपी पण म्हणजे अरण्य दुःख रूप. आत्म में अज्ञानते त्यू जग दुःख प्रतीति, आणि ते स्वरूप अज्ञानाने दुःख रूप संसाराची परिस्थिती. सांगा आता एक गुरुजी सांगा, तुम्हाला जन्म मरण वाटतं का नाही? बरं, तुम्हाला जन्म मरण वाटतं का नाही? कशामुळं आहे का नाही? द्रष्ट साक्षी पण जन्म मरण वाटतं का नाही? काय खरं नाही, कसोटे असे सत्य उत्सव म्हणून तू कोणाचं आपलं तोरी संतांच्या गोष्टी जो तू केसवारी भेटी जात नाही, तोपर्यंत तुमच्या संतांच्या गोष्टी चुकवायची भेट नाही भेटतो. उगा बसा काय आहे. चला, जो मिथ्या गुरु ग्रंथ ते मिथ्या बण संहार, त्यू मिथ्या गुरु वेद ते मिथ्या जग परिहार. मिथ्या निमित्ताची निवृत्ती. लक्ष अर्थ लखी वाक्य को, लक्ष अर्थ लखी वाक्य को हे जितण्यासू निहाल. म्हणून लक्षार्थ जे असणारा आत्मा ब्रह्मरूपच आहे असं जे लक्षार्थ आहे त्याला तो ओळख जाण. निरावरण सो आप हे दादू दीन दयाल. निरावरण सो आप हे दादू दीन दयाल. दादू दीन दयाल तुझं स्वरूप सांगितलं झालं.
पुंडलिक एकदम ग्रंथ हे करायचे विठ्ठल म्हणजे एखादी ओळी शिल्लक ठेवावी म्हणून ठेवलं ते असं आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तज्ञाची नाही. आणि विरक्त म्हणजे भगवे कपडे करायचे कुठे तसं नाही. साधूच्या घरात भगवे कपडे केले तर सहज कुत्रे भगवेच आहे. गुरुजी म्हणायचे नागवर फिरले जनावर नागू नाही फिरत काय मग बाबा नागे फिरतात जनावर नाहीच का नागू फिरत त्यांना कुठे का उंची कुठे तसं नाही. विठ्ठल चित्त प्रपंच बैसाल्याची म्हणी म्हणे द्यायचं. प्रपंच ही चित्त विटलं पाहिजे. कशा प्रकारे जसं वांची बघू वाटत नाही तसं प्रपंच बघू नये. त्याचं नाव वैराग्य. नाही पण निदान पोटापोटी पण करायला काय हरकत नाही. आम्ही काही जास्त वाढत नाही काही नाही. पोटापोट करायला काय हरकत ना. ते पोटी पोळायला नाही करतो जमत. बरं झालं खरं अडचण मिळेल होतं झालं चांगलं झालं. बरं झालं तुम्ही आज मुक्काम केला की मग माझा दवाखाना झाला तुम्हाला चिंतन मिळालं. सोळाशे शैली 18ची राणी मैत्र जोगी हो बाजू. गोपीचंद म्हणतात 16ची राणी 1800 शैली मैत्र जोगी हो बाजू. ज्याच्या बायका त्यांच्या गळ्यात पान दिसत पान खाल्लेलं अशाच सौंदर्य पण मैत्र जोगी हो बाजू. मुठभर आटा भेजे माई हे सांगता येते झालं. डांबर छापमानातून जात असंच आहे सगळं. तुमचं काय माझं काय. आमचे काक गुरुजी म्हणायचे काकीचं तोंड डोकं दुखून काका तोंड सुटलं. आता तर डोकं तुला तोंड सुकायचं काय झालं नाही हो. घरी लई ताप आलाय तिला तुला कसं झालं ह्याचं ना मोह. नाही म्हणून हळूहळू चालायचं. काल संतांनी सांगितलं तसं अभ्यास करीत चालायचं मग ही वस्तू मिळेल. आमचं एक मारुती बुवा होता सुपची त्या चांभार संध्याकाळी सगळे शास्त्री पण ऐकायचं तिकडे वस्तू तुला कर कारण ते ब्राह्मण हे चांभार कसं ऐकायचं. संध्याकाळी कोण अधिकारी काय होता पण वाघात कसं होता हे तर गुरुची व्यासपीठ त्या दररोज इतकं उभं राहून ऐकायचा चिंतन पण मध्ये नाही यायचा. काय बोलावं हे काय पैसे करतो माणूस जात बघणं आचार बघणं काय बघणं त्याच्यावर लावणं. तर ते सांगत मुद्दा सकाळी पाठवला गुरुजीकडे येताना त्याला ट्रकचा धक्का लागला आणि नालीच पडलं पंढरीच आलं का तसाच उठला आला कुठे धक्का लागला कळत नाही काय झालं इतकी स्थिती. लाईट लागली किती करते